नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शारदा वृद्धाश्रम सेवा यांच्या वतीनं संत गाडगे महाराज कन्या आश्रम येथे शालेय साहित्य खाऊ वाटप करून साजरी केली अनोखी गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आणि समाजातील दीनदुबळ्या, निराधार, बेघर, अनाथ, उपेक्षित मुले मुली केवळ शालेय साहित्याविना शिक्षणापासून वंचित राहू नयेत या मुख्य उद्देशाने दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम सांगली आणि कोल्हापूर ही नामांकित सेवाभावी संस्था सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते. समाजातील दानशूर व्यक्तींना शालेय साहित्यासाठी दरवर्षी आवाहन करते. आपल्या स्वनिधीतून आणि संचितांच्याकडून वंचितांच्यासाठी संस्थेकडे जमा झालेले शालेय साहित्य आणि अत्यावश्यक वस्तू वाटप करण्याचा उपक्रम प्रतिवर्षी राबवण्यात येतो. यावर्षीही संस्थेने 5 आश्रमशाळांमधून एकूण 216 विद्यार्थी यांची निवड केली आहे. त्यापैकी गुरुपौर्णिमानिमित्त संत गाडगे महाराज कन्या आश्रम मिरजमधून सुरुवात करण्यात आली. सदर कन्या आश्रममधील आश्रित 35 मुलींना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक, समाजसेवक हिंदरत्न डॉक्टर दीपक लोंढे, अनाथांची माई समाजसेविका शारदा लोंढे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रमोद दीप, माजी समाजसेवा अधीक्षक भूषणी दीप यांच्या शुभहस्ते शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश कुमार शिंदे सर आणि जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट मुंबई संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मीनाताई मारू यांचे अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. शारदा वृद्ध सेवाश्रम आणि परिवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचे जनसंपर्क अधिकारी आर्यदीप लोंढे, दीपस्तंभ शैक्षणिक संस्था नंदगाव जिल्हा कोल्हापूरचे देवसर, पन्हाळा बार असोसिएशनचे वकील सचिन पाटील, दीप परिवार, सामाजिक कार्यकर्ता दिशा भुवा, हर्षदा शहा, वंदना कोठारी आणि चंद्रिका पटेल या समाजातील दानशूर व्यक्तींकडून वंचित लाभार्थ्यांना शालेय साहित्य स्वरूपात अनमोल देणगी मदत लाभली. गुरुपौर्णिमेच्या निमित्त दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम सांगली आणि कोल्हापूर इथं आपलं काम चालतं. ज्या समाजात आपण जन्मालो त्या समाजात आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देणं द्यायचं एक शैक्षणिक स्वरूपाच्या माध्यमातून आम्ही प्रतिवर्षी मला वाटतं की 2 वर्ष झाले देत आहोत आपल्या शाळेला. संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचं जगाला हे करून दिलं, पाया बांधून दिला. तो पाया मजबूत करण्याच्या माध्यमातून आम्ही एक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना, विद्यार्थ्यांना जे काय लागते शैक्षणिक साहित्य आम्ही देत असतो. हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.